Okay, good afternoon. Last time we have started the discussion regarding principle of transmissibility of forces. So what does this principle tell? The principle tells us that we can transmit a force without changing its effect on the body along the same line of action. This is the meaning out of that. The statement is little bit what we can say structured one, but the meaning is that one force, suppose force F acting at point A, it can be transmitted to point B along the same line of action without changing its effect on the body. This is what we have understood from law of transmissibility of forces. Then we have seen its examples. So the point of application of the force can be shifted along the same line of action within the body, or in other words, a pulling type force shown in the first example can be converted into pushing type or vice versa by using the लॉ और प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स. म्हणजे फोर्स आपल्याला ट्रान्समिट करता येतो अलॉंग द सेम लाईन ऑफ ऍक्शन, याचा त्याचा अर्थ आहे. ओके, हाऊ मेनी पार्टिसिपंट्स? 39. आय थिंक अदर्स विल जॉइन. ओके, विल वेट बिकॉज इट इज ऑलरेडी 2 o'clock. What the participants are there? Okay, I think we should continue. Okay, the count is rising right now. Now we want to understand the next point. And what is that? Resolution and resultant of force or a vector. We know that basically force is a vector quantity and it can be executed with the operations may be resolution of a vector or a resultant of a vector. I will try to understand the first term. What is meant by resolution? Resolution simply means splitting a force into its number of components. म्हणजे एखादा फोर्स एखाद्या बॉडीवरती ऍक्ट होतोय, बरोबर आहे, तर त्या फोर्सचे आपण दोन जनरली किंवा त्यापेक्षा जास्त आपण कॉम्पोनंट्स तयार करतो. एखादा फोर्स किंवा एखादा वेक्टर आपण स्प्लिट करतोय, बरोबर. याच्यामध्ये कंडिशन काय, तर ओरिजिनल फोर्स जो बॉडीवरती त्याचा इफेक्ट असतो, तो इफेक्ट जो आहे तो आपल्याला बदलायचा नाही. म्हणजे थोडक्यात अ सिंगल फोर्स we have to replace by number of forces without changing its effect on the body. एखादा फोर्स जर बॉडीवरती ऍक्ट होत असेल आणि त्या फोर्सचे आपण दोन किंवा त्यापेक्षा जास्त कॉम्पोनंट तयार केले, जेणेकरून त्या फोर्सचा बॉडीवरचा इफेक्ट जो आहे तो चेंज होणार नाही, ही जर प्रोसेस आपण केली तर रिझोल्युशन म्हणतात. रिझोल्युशन सिम्पली मीन्स स्प्लिटिंग द फोर्स. ठीक आहे. फाइंडिंग द रिझल्टंट. तर रिझल्टंट मिळवायचं म्हणजे काय, तर एखादी फोर्स सिस्टीम असते, त्याच्यामध्ये 3, 4, 5 फोर्सेस एका प्लेनमध्ये एका बॉडीवरती ऍक्ट होत आहेत, त्यांचा आपल्याला रिझल्टंट मिळवायचा. म्हणजे या सर्व फोर्सेसचा मिळून बॉडीवरती जो काही इफेक्ट होतो तोच इफेक्ट प्रोड्यूस करणार आपल्याला सिंगल फोर्स मिळवायचा आहे, त्याला म्हणतात रिझल्टंट मिळवणं. तर रिझल्टंट म्हणजे बेसिकली काय, कन्वर्टिंग मेनी फोर्सेस इनटू अ सिंगल फोर्स. आणि रिझोल्युशन म्हणजे काय, तर एका फोर्सचे एकापेक्षा जास्त कॉम्पोनंट्स मिळवण्याला म्हणतात रिझोल्युशन. रिझोल्युशन ही बेसिकली स्प्लिटिंगची प्रोसेस आहे. फोर्स हा त्याच्या कॉम्पोनंट्स मध्ये आपण स्प्लिट करतो. रिझल्टंट मध्ये काय असतं, तर एखाद्या सिस्टीमला, संपूर्ण फोर्स सिस्टीमला रिप्लेस करणार आपण सिंगल फोर्स मिळवतो. पण याच्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्वाची काय, तर जो मिळणारा सिंगल रिझल्टंट फोर्स असतो आपल्याला,
म्हणजे 5 फोर्सेस समजा ऍक्ट होतात या प्लेनवरती, त्या सर्वांचा मिळून एक रिझल्टंट तुम्ही मिळवला असा, तर हा रिझल्टंट फोर्स आहे, त्याला आपण अलॉंग एक्स अँड वाय ऍक्सिस स्प्लिट करू शकतो. सर्व गोष्टी आपण वन बाय वन बघूया. तर आय होप द बेसिक थिंग इज क्लिअर. रिझोल्युशन म्हणजे स्प्लिट करणे वन फोर्स इंटू इट्स कंपोनेंट्स. रिझल्टंट मीन्स फाइंडिंग अ सिंगल फोर्स which can replace a system of forces. एक बेसिक एक्झाम्पल बघूया आपण, सिंपल केसेस आणि रिअल लाईफ केसेस. तर जर फोर्स सिस्टीम पॅरलल असेल किंवा कोलिनियर असेल, जसं टोटल 4 एक्झाम्पल मध्ये डावीकडची 2 एक्झाम्पल्स पहा. ठीक आहे. सो इन द फर्स्ट एक्झाम्पल, in this particular example we'll find that 3 forces they are acting along the same line of action. हे तिन्हीचे तिन्ही फोर्स जे आहेत ते सेम लाईन ऑफ ऍक्शन वरती वर्क करतात, सेम लाईन ऑफ ऍक्शन वरती वर्क होतात. त्यामुळे या फोर्सेस जर तर तुम्हाला रिझल्टंट मिळवायचा असेल तर तुम्हाला काय करेल, अल्जेब्राइक ऍडिशन करावं लागेल. अल्जेब्राइक ऍडिशन मीन्स युजिंग द साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर कोलिनियर फोर्सेस असेल तर आपण सिंपल ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकतो. सेकंड केस मध्ये पहा, हे एक मेटॅलिक समजा रॉड आहे किंवा बीम आहे किंवा कॉन्क्रीट बीम आहे, त्याच्यावरती 5 फोर्सेस ऍक्ट होतात, बरोबर आहे. सम फोर्सेस आर ऍक्टिंग इन द अपवर्ड डायरेक्शन, सम फोर्सेस आर ऍक्टिंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन. नाउ दिस इज अ कोप्लेनर पॅरलल फोर्स सिस्टीम. या सिस्टीम मध्ये सर्व फोर्सेस हे कोप्लेनर आहेत, एकमेकांना पॅरलल आहे. यांचा रिझल्टंट जर आपल्याला मिळवायचा असेल, simply once again we have to go for algebraic addition of the forces. These are the basic examples. पण रिअल लाईफ एक्झाम्पल्स कसे बघा, तर एखादी ट्रॉली आपण पुश करतोय किंवा पुल करतोय, तर ऍक्टिंग फोर्स हा कसा असेल, इन्क्लाइंड असेल. पूर्वी आपण व्हेकलचं एक्झाम्पल पाहिलेलं आहे. देयर विल बी नंबर ऑफ फोर्सेस अँड सम ऑफ देम और मोस्ट ऑफ देम विल बी इन्क्लाइंड फोर्सेस. मग हे सर्व जे इन्क्लाइंड फोर्सेस असतात, जे रिअल लाईफ सिच्युएशन रिप्रेझेंट करतात, हो, तर जे फोर्सेस रिअल लाईफ सिच्युएशन रिप्रेझेंट करतात, पण प्रत्येक वेळी तुम्हाला असे कोलिनियर फोर्सेस किंवा पॅरलल फोर्सेस मिळणं अवघड आहे. तर रिअल लाईफ सिच्युएशन मध्ये आपल्याला काय करायचं की हे इन्क्लाइंड फोर्सेस जे आहेत, बरोबर आहे, तर त्यांना आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. ओके. नाउ माय क्वेश्चन इज, व्हॉट इज द टायटल ऑफ द चॅप्टर? मधूनच काय झालं म्हणा सरांना, या चॅप्टरशी संबंधित प्रश्न विचारला. व्हॉट इज द टायटल ऑफ दिस चॅप्टर? आय होप यू कॅन लिसन टू मी. आवाज येतो सर्वांना? Introduction to engineering mechanics, it was the beginning. The chapter which we have started is resultant of coplanar forces. Okay. Meanwhile, चॅप्टर संपताना, सॉरी लेक्चर, चॅप्टर नाही, सॉरी, लेक्चर संपताना मला आठवण करा, या चॅप्टरच्या ज्या नोट्स आहेत आतापर्यंतच्या, ते हँड रिटन नोट्स आहेत माझ्याकडे स्वतःच्या. तर त्या नोट्स मी मोबाईलमध्ये स्कॅन करतोय, त्यांचं PDF तयार करतोय. ठीक आहे. तर ही प्रोसेस जी आहे ती मे बी एक 5 वाजेपर्यंत कंप्लीट होईल. नोट्स पहिल्या चॅप्टर आता पण जेवढा शिकवला तेवढा स्कॅन करायची, तर ते PDF मला फक्त शेअर करायची आठवण करा. ओके. नोट्स जे आहेत PDF मी सध्या घेतोय, PDF तयार करतोय हँड रिटन नोट्सचं, ते मला शेअर करायची आठवण करा कोणीतरी. ओके. 5च्या आसपास मला एखादा मेसेज टाकला तरी चालेल.
Okay. Because the inherent property of a professor is to forget the things. That's why your help is required. Okay. Okay. So you have replied that the title of the chapter is Resultant of Coplanar Forces. Coplanar means we have understood a single plane. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल हे जे आपल्याला दिसतं हे काय एक सिंगल प्लेन आहे. Okay, so naturally there will be two axes which bound this plane. हे एक आपण जर प्लेन घेतलं तर त्याला बाउंड करणारे दोन प्रिन्सिपल ऍक्सिस असतील. वन इज हॉरिझॉन्टल ऍक्सिस विच इज कॉल्ड एज एक्स ऍक्सिस अँड द अदर इज व्हर्टिकल ऍक्सिस विच इज कॉल्ड एज वाय ऍक्सिस. त्यामुळे जर आपल्याला हे कोप्लेनर फोर्स सिस्टीम जर स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायची असेल, what we'll need a reference of two standard axes, and those axes are x axis and y axis. So the sign convention for forces, जे काय फोर्सेस आपण कोप्लेनर पाहणार आहोत, एकाच प्लेन मध्ये ऍक्ट होणारे फोर्सेस पाहणार आहोत, त्यांचं साइन कन्व्हेन्शन आय होप यू आर नोइंग इट. जस्ट रीड इट वन्स. फारसं काही एक्सप्लेन करायसारखं नाही याच्यामध्ये. Okay, so you might have read the sign convention. Sign convention is just similar to the number line. बरोबर आहे. Number line मध्ये horizontal line is x axis. Okay, so along the x axis, if you are moving towards right hand side, it will be positive. On x axis or horizontal axis, if you are moving towards left hand side, it will be negative. फोर्स वेक्टर त्याला एक डायरेक्शन असते, बरोबर आहे. So if the direction of force along x-axis is towards right hand side, it is considered as positive, whereas if the direction of force along x-axis, if it is towards left hand side, the force will be considered as negative. Okay. Similarly, if a force is represented along y-axis, एखादा force आपण y-axis वरती represent करत असू, of course, when the force is having upward direction, it is a positive force. When a force is having downward direction, it is having negative sign as per the sign convention, just similar to the number line. आपल्याला हे माहिती आहे, आपण रिवाइज केलेलं आहे. Now today we'll understand about the resolution of forces. Okay, I hope this thing would have been understood in the vectors. Okay, so what is meant by resolution? In the resolution process, actually we are splitting a force into its components. ठीक आहे. आता किती कंपोनेंट्स असणार आहेत मी तुम्हाला सांगितलं. वी आर कन्सिडरिंग कोप्लेनर सिस्टीम, मीन्स फोर्सेस इन वन प्लेन, and one plane is bound by two axes, x axis and y axis. त्यामुळे जो फोर्स आहे एका प्लेन मध्ये असणारा, त्याचे आपण दोन कंपोनेंट्स मिळवणार आहोत, नेमली कंपोनेंट along x axis, component along y axis. आणि what we have to achieve without changing the effect of the force on the बॉडी. त्या बॉडीवरती जो ऍक्ट होणारा जो फोर्स आहे त्याचा इफेक्ट आपल्याला चेंज करायचा नाही. अनदर डेफिनेशन यू कॅन रीड इट, द वे ऑफ रिप्रेझेंटिंग गिव्हन फोर्सेस विदाउट चेंजिंग द इफेक्ट ऑन बॉडी. ठीक आहे. नाउ वी विल टॉक अबाउट द रिझोल्यूशन. द
force which is shown in red color is the given force F. गिवन फोर्स कसा आहे हो, एफ आहे, तो इन्क्लाइंड आहे. ओके, आणि त्याची डायरेक्शन कशी आहे, साधारण नॉर्थ आणि ईस्ट यांच्या मध्ये आहे. दिस इज गिवन फोर्स. व्हॉट इज वन मोर डिस्क्रिप्शन ऑफ द गिवन फोर्स? द गिवन फोर्स इज इन्क्लाइंड ॲट an angle theta to the horizontal or x axis. गिवन फोर्स हॉरिझॉन्टलशी थीटा एवढा अँगल करतोय आणि तो आपल्याला रिझॉल्व्ह करायचा आहे. ऑफकोर्स इट इज लाइंग इन अ सिंगल प्लेन. सिंगल प्लेन इज बाउंड बाय टू ॲक्सिस. Therefore, we are going to resolve this force along two axis. ठीक आहे. तर फोर्सचं मॅग्निट्यूड आपल्याला माहिती आहे. We can represent by certain length as a vector. आपण रिप्रेझेंट केलं त्याला, एवढी समजा लेंथ आहे त्याची. इथून एक आपण परपेंडिक्युलर टाकला एक्स ऍक्सिस वरती आणि या पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन, इट इज नथिंग बट एक्स कंपोनंट ऑफ द फोर्स. गिवन फोर्स जर एफ असेल तर एक्स कंपोनंटला आपण नाव देतो एफ एक्स. एक्स म्हणजे काय, कंपोनंट अलॉंग x direction. Similarly, from this magnitude of the force, length आपल्याला माहिती आहे, we go towards the y axis and this component starting from the origin up to this particular point, this is y component of the force. Okay. So this is about the resolution. I'll tell you my style of teaching. प्रत्येक गोष्ट पुस्तकात आहे अशी 100% सांगणार नाही मी. थोडं आपल्याला माहित असलेल्या गोष्टीच्या फॉर्मॅटमध्ये सांगणार आणि नंतर ते बुकच्या वर्डिंग मध्ये आपण फिट करणार आहे. ओके. सो दिस इज द वे इन विच वी रिझॉल्व द फोर्सेस. ओके. आता या रिझोल्युशनचा आपल्याला नेमका इफेक्ट काय मिळतो? ठीक आहे. तर आपण असं म्हणतो म्हणजे रिझोल्युशन, बरोबर आहे, आणि दुसरा शब्द काय सांगितलं होतं, रिझल्टंट. हे कशात एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी थिंग्स आहेत, बरोबर आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो की इफ टू फोर्सेस आर गिवन टू यू, एफ एक्स अँड एफ वाय, देअर रिझल्टंट इज एफ. आय होप यू अंडरस्टूड दिस सेंटेन्स. जर आपल्याला दोन फोर्सेस दिले असतील, कोणकोणते, एफ एक्स आणि एफ वाय, तर त्यांचा रिझल्टंट कोण असेल, एफ, जो रेड कलर मध्ये दिसतोय. व्हाईस वर्सा आपण काय म्हणू शकतो की इफ द गिवन फोर्स इज एफ, इट्स कंपोनेंट्स आर एफ एक्स अँड एफ वाय अलॉंग एक्स अँड वाय ऍक्सिस रिस्पेक्टिव्हली. त्यामुळे रिझोल्युशन आणि रिझल्टंट ह्या दोन गोष्टी कॉम्प्लिमेंटरी आहेत, सेमच आहेत. फक्त गिव्हन डेटा काय आहे त्यानुसार आपण नाव बदलतो. म्हणजे गिव्हन डेटामध्ये समजा दोन फोर्सेस असतील, एफ एक्स एफ वाय, तर आपण म्हणतो रिझल्टंट मिळवला. आणि गिव्हन डेटामध्ये एकच फोर्स असेल एफ आणि आपण एफ एक्स एफ वाय मिळाला तर आपण म्हणतो रिझॉल्व्ह केला. सो टाइम बिंग वी आर रिझॉल्विंग द फोर्सेस. थोडंसं अजून डिटेल मध्ये जाऊया. ही स्लाइड मध्ये थोडस नोटेशन जे आहे चॅट बॉक्स मध्ये अटेंड नसेल, आय थॉट इट वॉज अ डाउट. वेगवेगळ्या बुक मध्ये वेगवेगळे नोटेशन्स असतात आपल्याला माहिती आहे. ओके. सो द कंपोनंट अलॉंग एक्स ऍक्सिस, in some cases it is called as fx, means component along x axis. त्याला FH असं पण म्हणतात, मीन्स हॉरिझॉन्टल कंपोनेंट ऑफ द फोर्स. कंपोनेंट अलॉंग y axis, it is normally called as Fy. In some cases it is called as Fv, component along the vertical axis. एवढं सांगण्यासाठी ही स्लाइड आहे. तर ऍक्च्युअल फॉर्म्युला पहा. गिव्ह यू maybe 1 minute to understand the things. This is basic trigonometry. थोडंसं तुम्ही ऑब्झर्व केलं तर प्रश्न विचारायला सोपं जाईल.
In this case, the given data is F. फोर्स F हा गिवन डेटा आहे जो ब्ल्यू कलर मध्ये दिसतोय आपल्याला. ठीक आहे. We are finding what is the given data about force F? It is inclined at an angle theta to the horizontal, and we have to find its components, or we have to resolve the force, or we have to go for the resolution of force F. ठीक आहे. आपण काय केलं, गिवन फोर्स F आहे. ओके. Assume it along the diagonal of a right angled triangle. गिवन फोर्स जो F आहे, ठीक आहे, याला आपण कुठे अज्युम केलं, अलॉन्ग डायगोनल ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल. इथून एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली अशी, आणि इथून एक अशी हॉरिझॉन्टल लाईन. वी कॅन कंप्लीट द राईट अँगल ट्रायंगल. One of the angles is theta, and the given force F is hypotenuse of the triangle. Okay. Now use the definitions of cos theta and sin theta. ठीक है. So definition of cos theta is adjacent side divided by hypotenuse. So for angle theta, adjacent side is horizontal side and opposite side is vertical side. पुन्हा एकदा बघा, अँगल थीटा साठी ऍडजस्टंट साइड आपण म्हणतो ती हॉरिझॉन्टल लाईन रेड कलरची, आणि अपोजिट साइड म्हणजे कुठली, व्हर्टिकल साइड. सो लेट Fx इज द हॉरिझॉन्टल कंपोनेंट ऑफ फोर्स F. ठीक आहे. या रेड लाईनची लेंथ, हॉरिझॉन्टल रेड लाईनची लेंथ जर आपण Fx म्हटलं तर कॉस थीटा बाय डेफिनेशन काय असेल, हॉरिझॉन्टल साइड, ज्याला आपण लेंथ Fx आहे असं समजलं, Fx divided by hypotenuse F. ठीक है. F is the given data. Theta is also known to us. Unknown कोण आहे, Fx. हॉरिझॉन्टल कंपोनेंट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे, म्हणून तो लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केला. फॉर्म्युला काय मिळाला, Fx is equal to F into cos theta. ठीक आहे. आपल्याला माहिती की cos theta, थीटा ज्यावेळी ॲक्यूट अँगल असतो, cos theta will be less than 1 ऑलवेज. त्यामुळे Fx ची व्हॅल्यू ही F रिझल्टंट पेक्षा कमी असणार आहे. दिस थिंग वी कॅन अंडरस्टँड. सिमिलरली यूज द डेफिनेशन ऑफ साइन थीटा. थोडंसं मी शांतपणे झालो. साइन थीटा म्हणजे काय, अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. अपोजिट साइड इज व्हर्टिकल कंपोनेंट, ज्याला आपण नाव दिलं Fy. Fy बेटेक नाही बरं का, Fy फक्त. Okay, so Fy divided by hypotenuse is F. Unknown is once again Fy, means vertical component of the force. So Fy is equal to F into sin theta. Once again, theta is less than 90 degrees, sin theta will be less than 1. Therefore, Fy, the value of Fy will be less than F. थोडक्यात आपल्याला असं समजलं की दोन्ही जे कंपोनेंट्स आहेत, हॉरिझॉन्टल कंपोनेंट अँड व्हर्टिकल कंपोनेंट, their magnitude will be less than the resultant. कंपोनेंटचं मॅग्निट्यूड हे त्यांच्या रिझल्टंट पेक्षा कमी असतं. ठीक आहे. ॲट दिस मोमेंट आपल्याला असं वाटेल की सर तुम्ही खूपच छोट्या छोट्या गोष्टी सांगताय, पण बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगतो. एक्झामचं प्रेशर ही एक अशी गोष्ट आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला या बेसिक गोष्टी आपण विसरून जातो. अंडर द प्रेशर ऑफ एक्झाम, 12वीत आपण कदाचित ऑब्झर्व केलं असेल, बरोबर आहे. तर इथं आपण बेसिक ट्रिग्नोमेट्री आपल्याला माहिती की कंपोनंट जे आहेत Fx आणि Fy हे रिझल्टंट F पेक्षा कमी असणार हे आपल्याला माहिती आहे. पण एक्झाम मध्ये कॅल्क्युलेट करताना बऱ्याच वेळेला काय होतं, स्टुडंटचे कंपोनंट जे आहेत ते रिझल्टंट पेक्षा मोठे येतात, बरोबर आहे. पण ते व्हॅल्यूज लिहिताना, फॉलोइंग चेक करताना लक्षात येत नाही, कारण काय असतं, थोडंसं आपण त्या प्रेशर खाली असतो. त्यामुळे कायम लक्षात ठेवायचं, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर सांगताना आपण नेक्स्ट लेक्चर पासून न्यूमरिकल सॉल्व्ह करतो. न्यूमरिकलसाठी कॅल्क्युलेटर हा विषय शेवटच्या 2 मिनिटात मला सांगायची आठवण करा. चॅट बॉक्समध्ये जर विसरलो तर मी, अजून वेळ आहे आपल्याकडे. तर कंपोनंट जे व्हॅल्यू आहे त्यांच्या व्हॅल्यू ह्या रिझल्टंट पेक्षा कमी येतील. सो रिमेंबर, Fx is equal to F cos theta, Fy is equal to F sin theta when theta is the angle made by the force with
horizontal. बघा, theta is the angle made with the horizontal, therefore horizontal component is f cos theta. Any doubt till now? Okay, 10 minutes are remaining. Any doubt till now? Shall I continue? Please reply in chat box. 10 मिनिटं राहिलेत आपल्याला. Okay, okay. I shall continue. Now we know that a force can be situated. आता आपण रिअल लाईफ एक्झाम्पल जर घेतला, बरोबर आहे, तर ते क्वाड्रंट वगैरे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस असा प्रत्यक्ष डोळ्याला दिसत नाही, तो आपण आपल्या रेफरन्ससाठी घेत असतो, बरोबर आहे. मग जे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस असतात त्याच्यानुसार काय होतं, द प्लेन गेट्स डिवायडेड इंटू 4 क्वाड्रंट्स. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट अँड फोर्थ क्वाड्रंट, या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. थोडंसं पुढे जाऊया, ठीक आहे. तर क्वाड्रंट सिस्टीम साधारण अशी असते, बरोबर आहे. दिस इज द ओरिजिन, ओके. दिस इज पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, from origin towards left, negative axis, positive y axis in upward direction, negative y axis in downward direction. So this is the first quadrant. म्हणजे टॉप राईटचा जो क्वाड्रंट आहे त्याला आपण म्हणतो फर्स्ट क्वाड्रंट. टॉप लेफ्टचा क्वाड्रंट सेकंड, बॉटम लेफ्टचा थर्ड क्वाड्रंट, बॉटम राईटचा फोर्थ क्वाड्रंट. So a force can be situated in either of the 4 quadrants, or the force can be along x axis and y axis. तो फोर्स जो आहे तो along x axis असेल किंवा y axis असेल, हे आपण बेसिक पाहिलंय, ठीक आहे. तर फर्स्ट क्वाड्रंट मधला फोर्स कसा आहे बघा, इन बिटवीन पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस अँड पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस, अशा प्रकारचं डिस्कशन लक्षात ठेवा तुम्ही आता. So on your left hand side the given force is F in red color, okay. Its component is Fx along positive y axis. Its component, vertical component Fy is along positive y axis, ठीक आहे. तर जो component along positive x axis आहे तो पॉझिटिव्ह असेल, therefore Fx is equal to plus F cos theta as per the sign convention, okay. Similarly Fy is equal to plus F sin theta, कारण हा कंपोनेंट सुद्धा कसा आहे, vertically upward direction. So if a force is situated in the first quadrant, both its components will be positive, Fx and Fy. Now observe regarding the force which is situated in the second quadrant. उजवीकडची डायग्राम पहा. Force F shown in red color is situated in the second quadrant. If you resolve this force, त्याची डायरेक्शन बघा, सेकंड क्वाड्रंट मध्ये वरच्या दिशेला आहे, ठीक आहे. तर काय असेल, इट्स व्हर्टिकल कंपोनेंट विल बी अलॉंग पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. अँगल विथ द हॉरिझॉन्टल थीटा प्रत्येक ठिकाणी ऍझ्युम करा, प्रत्येक ठिकाणी दाखवत नाही मी. इट्स व्हर्टिकल कंपोनेंट इज अलॉंग पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस, त्यामुळे आपण काय लिहितो, एफ वाय. तर गडबड झाली आहे, इंटरचेंज झालं. तर एफ वाय चा कंपोनेंट कसा आहे, पॉझिटिव्ह असणार. इथे खाली लिहिलेलं वाचू नका. द व्हर्टिकल कंपोनेंट विल बी पॉझिटिव्ह and the horizontal component will be negative. Third quadrant. When a force is situated in the third quadrant, both its components will be negative. तर horizontal component हा negative x axis ला असेल, vertical component हा कसा असेल, negative y axis ला. Therefore fx is equal to minus f cos theta, fy is equal to minus f sin theta.
फोर्थ क्वाड्रंट मध्ये गेला तर काय असेल, दिस इज द फोर्स इन फोर्थ क्वाड्रंट, त्याचा एक्स कंपोनंट असेल पॉझिटिव्ह, वाय कंपोनंट असेल निगेटिव्ह. दिस इज व्हॉट we have understood the resolution of forces in different quadrants. बघा ओव्हरव्ह्यू. Revise quickly. Force in first quadrant, horizontal component positive, vertical component also positive. नोटबुक मध्ये नोट्स लिहिणं किती लिहायचं आहे ऍक्च्युली तुम्ही मला सांगायचं आहे. आज मी ऍटलिस्ट काय करतो, तुमचं व्हॉट्सअपचे सर्वांचे जे नंबर आहेत, बरोबर आहे का, कारण काही लोक व्हॉट्सअपचे जबरदस्त फॅन आहेत, टेलिग्राम आवडत नाही, तर त्या नोट्स मी पहिल्यांदा आपल्या गुगल ड्राईव्हची जी लिंक आहे टेलिग्रामला येते त्याची लिंक पाठवतो, प्लस ते PDF मी व्हॉट्सअपला पाठवतो सर्वांना. ठीक आहे. आणि तो कंटेंट बघून, ठीक आहे, किती पेजेस होत आहेत ते PDF स्कॅन केले, त्यानुसार मी तुम्हाला डे वाईज टार्गेट देईन की आज बाबा 3च पानं लिहा, उद्या 2 लिहा, परवा दिवशी अजून 3 लिहा, असं रिअलिस्टिक टार्गेट देतो. ठीक आहे. म्हणजे एकाच दिवसात सगळं लिहायचं बिन समजता असं काय आपल्याला करायचं नाही. एव्हरीथिंग वी आर डुईंग फॉर अंडरस्टँडिंग. व्हॉट्सअपवरती काय करा, हा एक खूप महत्वाचा विषय आहे. ठीक आहे. मला वाटतं फर्स्ट क्वार्टर सेकंड क्वार्टर सर्वांना माहिती, महत्वाचा विषय मी बोलतो. काय झालं बाळांनो, लक्षात घ्या, कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करताना जे तुम्ही नंबर दिलेले आहेत, ठीक आहे, त्यापैकी किती नंबर व्हॉट्सअपवरती आहेत हे आम्ही पाहिलं. आणि व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलेला नाही, कारण ग्रुपमध्ये काय होतात, एकमेकांचे नंबर समजतात जे आपल्याला अपेक्षित नाही, गरज पण नाही. ठीक आहे. तर मग एक व्हॉट्सअपचा ब्रॉडकास्ट म्हणून प्रकार असतो, ज्याच्यामध्ये मी ऍट अ टाइम 60 लोकांना जरी मेसेज पाठवला तर तुम्हाला तुमच्या इनबॉक्समध्ये व्हॉट्सअपला असं दिसतं की आपल्याला हा पर्सनल मेसेज आलेला आहे असं वाटतं, बरोबर, पण तो ऍक्च्युली क्लासमध्ये सर्व स्टुडंटला गेलेला असतो. त्यामुळे जर तुम्हाला व्हॉट्सअपवरती माझे मेसेज आतापर्यंत आले नसतील, याचा अर्थ असा आहे की जो नंबर तुम्ही रिपोर्टिंगचा दिला होता तो मे बी पालकांचा असेल किंवा आणखी कोणाच्या घरातला वगैरे असेल, त्याच्यावरती ते मेसेज जात आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये सोपा फॉर्म्युला असा आहे, 200 पेजेसची नोटबुक करा. सोपा फॉर्म्युला काय हो, की व्हॉट्सअप समजा पेरेंटचा नंबर दिलाय आपण, ठीक आहे, तर जे काय मेसेज आहेत ते पेरेंट तुम्हाला फॉरवर्ड करू शकतात, बरोबर आहे. व्हॉट्सअप फॉरवर्ड करणं हे मला वाटतं खूप कमी वेळाची गोष्ट आहे. ठीक आहे. पहिला पर्याय तो. ठीक आहे. अदरवाईज ज्या लोकांना व्हॉट्सअपचे मेसेजेस येत नाहीत त्यांनी मला काय करा, माझा पर्सनल नंबर मी दिला आहे बऱ्याच वेळा, त्या नंबरवरती मला तुम्ही एक टेक्स्ट मेसेज टाका. माझा मोबाईल नंबर 9970465498. याच्यावरती तुम्ही मला एक टेक्स्ट मेसेज टाका, तुमचा रोल नंबर आणि नाव सांगा. ठीक आहे. कारण तसं प्रत्येक नंबर सेव्ह, तुमचा अननोन नंबर जर तुम्ही नवीन देत असाल तर तो माझ्याकडे सेव्ह नसेल. ठीक आहे. तुमच्या बाकीच्या गप्पा तेच राहून गेल्या. आणि ज्यावेळी सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक 10 सेकंद घेतोच, ठीक आहे, तर हे व्हॉट्सअपवरती मेसेज जे येतात सर्वांना, ठीक आहे, हे पर्सनली कोणालाही टाकलेले नसतात, ते सर्वांना कॉमन मध्ये मेसेजेस जात असतात. ठीक आहे. त्यामुळं थँक्यू सर, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग या गोष्टींची गरज नाही, कारण आपण या गोष्टींसाठी एकत्र नाहीतच, बरोबर आहे का. आपण एकत्र कशासाठी आहे, वी आर हिअर फॉर अंडरस्टँडिंग द सब्जेक्ट. ठीक आहे. अँड वी आर हिअर टू मेक अवर करिअर. ठीक आहे. एवढं मला वाटतं महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे फक्त आपण जे अभ्यासाशी संबंधित आहेत तेवढेच मेसेजवरती लिमिट करूया.
वेळ कमी राहिलेला आहे. सायंटिफिक कॅल्क्युलेटर जो आहे तो सर्व सब्जेक्टला लागतो. जर मीटिंग एंड झाली तर पुन्हा जॉईन करा प्लीज. तुम्हाला माहिती की प्लॅनिंग हे जनरली आपलं टाइमचं चुकतंच. नंबर चॅटबॉक्स मध्ये आहे बाळांनो, तो सर्च करायला शिका. माझा नंबर 99 70 46 54 98.